अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं जानकीं वन्दे रामदासं जगद्गुरुं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं। जय जय रघुवीर समर्थ। अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत श्री प्रभुराम परमात्मा रामचंद्र, उपास्य दैवत मारुती राया, सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज, सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज, तसंच या स्थानात ज्या अधिष्ठित देवता आहेत, श्री गणेश आहे, श्री राम आहे, मारुती आहे, विश्वेश्वर आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, साईबाबा आहेत, मारुती राया आहे, या सर्वांना वंदन करायचे आणि इथे सगळे उपस्थित मान्यवर, कथाकार, कीर्तनकार, पुराणिक, वैदिक, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालतो त्या संत सज्जनांचा वंदनयुक्त सन्मान करून आणि उपस्थित श्रोत्यांच्या म्हणजे बाल चमूनो तुमच्या सगळ्या हृदयामध्ये जो राम बसलेला आहे, आत्माराम आहे, त्याला वंदन करून आपल्या आजच्या सेवेला प्रारंभ करूया। मुलांनो, आज हनुमान जन्म आहे। आता जे गीत म्हटलेलं आहे तर तो काय आहे बघा, कैवारी हनुमान, कैवारी, तुम्ही पण म्हणा माझ्याबरोबर, कैवारी हनुमान आमचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, छान दिवस आहे। आपण 6 दिवसापूर्वी रामाचा जन्म पाहिलेला आहे। राम जन्माला सगळेजण आलेले होतात आणि रामाचा सगळ्यात लाडका भक्त कोण आहे रे? हनुमान, मारुती आहे। त्यांनी सगळी रामाची काय काय कामं केलेली आहेत सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून तो सगळ्यात लाडका भक्त आहे। पण तो आपली पण काळजी घेतो म्हणून त्याला कैवारी म्हणले। आपले आईवडील आपली बाजू घेतात की नाही, त्याला कैवार म्हणतात। तसा हनुमानसुद्धा आपली बाजू घेतो। आपल्या विरुद्ध कोणी भांडण करायला आलं तर तो आपल्या बाजूनी राहतो म्हणून त्याला कैवारी हनुमान म्हटलेलं आहे। आणि आपल्या विरुद्ध कोणी बोलायची ताकदच नाही। हनुमानाची जर आपण सेवा केली, तुम्ही हनुमान चालीसा म्हणता की नाही दर शनिवारी, तर आपण जर हनुमान चालीसा म्हटली, भीमरूपी म्हटली तर आपल्या विरुद्ध कोणी वागणारच नाही, कोणी बोलणारच नाही, एवढी ताकद आहे या हनुमानामध्ये। आणि रोज जर आपण, तुम्ही फक्त शनिवारी म्हणता, जर रोज आपण हनुमान चालीसा म्हटली, रोज मारुती स्तोत्र म्हटलं तर आपल्यामध्ये एवढी ताकद येईल की हनुमानामध्ये केवढी शक्ती होती सांगा। एवढा मोठा द्रोणागिरी उचलून आणलेला होता म्हणून त्याचं वर्णन केले की द्रोणागिरी करी घेऊन आला, द्रोणागिरी करी घेऊन आला, लक्ष्मण प्राण निधान आमचा, कैवारी हनुमान। द्रोणागिरी त्यांनी उचलून आणला। लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध झाला, लक्ष्मणाला शक्ती लागली आणि तो जेव्हा बेशुद्ध झाला त्यावेळेला काय करायचं, रामरायासुद्धा खूप थकून गेले होते आणि आता काय करायचं, काळजी पडली म्हणून त्यांनी हनुमंताला सांगितलं की जा, त्यांचा जो वैद्य होता त्यांनी सांगितलं संजीवनी वनस्पती आणा। ती आणण्यासाठी तो गेला
एका मिनिटात पोचला. त्याचा वायूसारखा वेग होता, वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने गेला. पण त्याला त्या पर्वतावरचं कोणतं झाड आणायचं, कोणती वनस्पती आणायची कळेना. संजीवनी वनस्पती कशाला म्हणतात माहिती नाही. त्यांनी सगळा डोंगरच उचलून आणला, पर्वतच उचलून आणला आणि लक्ष्मणाचे त्यामुळे प्राण वाचलेले आहेत. म्हणून हा हनुमान जो आहे त्याची आपण आराधना करायची, त्याच्या शक्तीची आपल्याजवळ मागणी करायची. आणि रोज जर आपण अशी त्याची प्रार्थना केली तर तो आपल्याला संकटाच्या वेळी, परीक्षेच्या वेळी, जे जे काही अडचणी असतात त्यावेळेला तो आपल्याला वाचवतो. म्हणून या हनुमंताला आपण वंदन करतोय. त्या हनुमानाचं कुणी वर्णन केलेलं आहे तर श्री समर्थांनी. आज मी तुम्हाला माहिती आहे नाशिकच्या इथे टाकळी म्हणून गाव आहे, टाकळी. तर तिथे समर्थांनी गोमय म्हणजे शेणाचा मारुती केला होता, पण तो अजूनही पक्का आहे. आणि त्यांनी तुमच्यासारख्या मुलांना सगळे मनाचे श्लोक, आता आम्ही रोज शिकवतो, तुम्ही शिकत नाही आहेत मुलांनो, ही गोविंदनगरमधली मुलं रोज माझ्याकडून मनाचे श्लोक शिकतात. तर मनाचे श्लोक समर्थांनी लिहिलेत, दासबोध लिहिलेला आहे. आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना, मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांना सगळा उपदेश केला. त्या परवाच्या वेळेला पाहिलं होतं की अफजल खानाला मारण्यासाठी सुद्धा समर्थांनी त्याला युक्ती सांगितली की कसं मारायचं, एकट्याने जायचं, बाकीच्यांना कुणाला घ्यायचं नाही बरोबर. आणि बरोबर अफजल खानाचा त्यांनी वध केला होता. तर असे समर्थ आहेत. आणि त्या समर्थांनी हनुमानाची भारतामध्ये अनेक ठिकाणी मंदिरं स्थापन केली, अनेक ठिकाणी, खूप ठिकाणी मंदिरं स्थापन केली. त्या टाकळी गावची अशी गोष्ट आहे बघा, ज्या वेळेला समर्थांनी 12व्या वर्षी त्यांचं लग्न होतं आणि लग्नाच्या इथून ते निघून गेले, शुभमंगल सावधान म्हटलं की ते तिथून निघून गेले. त्यांना लग्न विघ्न करायचं नव्हतं, त्यांना आपल्या मुलांचं, सगळ्या देशाचं रक्षण करायचं होतं, सगळ्यांना हुशार करायचं होतं. तिथून ते नाशिक सगळ्यांना माहिती आहे, नाशिकला रामाचं मंदिर आहे, रामाकडे गेले, रामाला दर्शन घेतलं. राम प्रत्यक्ष रामप्रभूंनी त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि म्हणाले तू आता एक जागी राहून सगळी आराधना कर, तपश्चर्या कर आणि भारत भ्रमण कर, असं त्यांनी त्यांना सांगितलं समर्थांनी. आणि मग ते टाकळीला येऊन 12 वर्ष राहिले. 12 वर्ष कमरेपासून खाली त्या नदीच्या, नंदिनी नदीच्या पाण्यात उभं राहून सूर्याची आराधना करायचे. गायत्री पुरस्चरण माहिती आहे, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तुम्ही म्हणता ना हा श्लोक सूर्य नमस्काराच्या वेळेस. 12 वर्ष रोज अशी त्यांनी पुरस्चरण केली आणि श्रीराम जय राम जय जय राम सारखी तपश्चर्या केली. त्याच्यामुळं त्यांचा श्लोक माहिती आहे का सगळ्यांना? म्हणा. मगाशी म्हणलं आपण, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. तर म्हणून आपण या हनुमानाची सारखी सेवा करूया, साधना करूया. आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी मदत हवी असेल आणि फक्त तुम्ही रामाचं आणि मारुतीचं स्मरण केलं की ते धावत आपल्यासाठी येत असतात. त्यांच्यासाठी खूप आपण रामाचा श्लोक परवा पाहिलेला आहे, माता रामो. तसं हनुमानाचं काय आहे, मनोजवं मारुततुल्य वेगं. म्हणा, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनासारखा त्याचा वेग आहे. मनोजवम, मारुततुल्य वेगम, मनाच्या वेगानं, आणि मारुत म्हणजे वाऱ्याच्या वेगानं तो धावत असतो. म्हणून तर तो लंका कशी एवढा मोठा समुद्र ओलांडून किती पटकन गेलेला आहे, ज्याला कुणाला महिने लागले असते, वर्ष लागलं असतं. आणि सगळ्या बुद्धिमंतांमध्ये तो श्रेष्ठ आहे. आपल्याला कशासाठी मारुतीची प्रार्थना करायची? आपली बुद्धी वाढावी, बुद्धिमत्तांमध्ये श्रेष्ठ व्हावं. आणि म्हणून आपण त्याचा श्लोक म्हणतो. आपापसात जरा गप्पा मारू नका, तुम्हाला म्हणायला सांगते आता नंतर.
त्याची एक छोटीशी गोष्ट सांगते बरं का तुम्हाला. विवेकानंदांची गोष्ट माहिती आहे, मी सांगते. स्वामी विवेकानंद तुमच्यासारखे छोटे होते. ऐका मुलांनो, स्वामी विवेकानंद तुमच्यासारखे छोटे होते. ऐका, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला सुद्धा उद्या सांगता येईल कुणाला शाळेमध्ये, स्पर्धेत वगैरे. त्यांनी अशीच कथा करायला, म्हणजे माझी जशी मी आत्ता तुम्हाला कथा सांगतेय ना, तसे त्यांनी कथा ऐकली आणि त्यांना आनंद झाला की हनुमंत एवढा जर श्रेष्ठ आहे तर मला हनुमंताला भेटलं पाहिजे. काय करायला पाहिजे? हनुमंताला मला भेटलं पाहिजे. कथा संपली आणि त्यांनी त्या कीर्तनकारांना विचारलं, महाराज मला हनुमान भेटेल का? तो म्हणे, हो भेटेल ना, पण मला आधी सांगा कुठे भेटेल. नाही, आधी प्रसाद घे. प्रसाद घेतलास तर तुला मी सांगेन हनुमान कुठे भेटेल. तर ते म्हणतात की म्हणे, तो म्हणतो ठीक आहे, मग आधी प्रसाद द्या. दिला प्रसाद. आता सांगा हनुमान कुठे भेटेल. तो म्हणे केळीच्या बागेत भेटेल. कुठे भेटेल? केळीच्या बागेत भेटेल. त्यांच्या घराच्या मागेच केळीची बाग होती बरं का. त्याला आनंद झाला. चला म्हणतो आता विवेकानंद, छोटा नरेंद्र, त्याला विले असं पण म्हणायचे. तर तो नरेंद्र गेला केळीच्या बागेमध्ये आणि संध्या, म्हणजे कथा संपल्यापासून, आता सकाळी खरं आज ही कथा व्हायची होती, सकाळी सूर्योदयाच्या वेळेला जन्म झालेला आहे, पण आपण आपल्या सोयीसाठी आपण आता संध्याकाळी करतो. तर तो असा दुपारपासून त्या बागेत जाऊन बसला. छान केळी पिकलेली होती, त्याच्या खाली बसला. त्याला वाटलं आता हनुमान केळी खायला येईल, आपल्याला गुरूंनी सांगितलेलं आहे. खूप वेळ बसला, हनुमान काही येत नाही. मग त्यांनी असं ध्यान लावलं, बसा बरं डोळे मिटून 1 मिनिट क्षणभर ध्यान, आपल्याला डोळ्यासमोर येतोय का हनुमान बघा. आणि ध्यान लावून बसला, त्याची ध्यानच लागलं. तुमच्यासारख्या वयात त्याचं ध्यान लागायचं, त्याला जगाचा विसर पडायचा. रात्र झाली. रात्र झाली. तुला माहिती आहे का गोष्ट, सांगतोस का तू? तर आई आली बघायला की माझा नरेंद्र कुठं गेला. आणि आई पाहते तर हा एका झाडाखाली बसलेला, म्हणजे त्या केळीच्या बागेत बसलेला. अरे म्हणे, नरेंद्र तू इथं काय करतोयस? म्हणे, मी हनुमंताची वाट बघतोय. मला सांगितलंय की हनुमंत मला बागेत केळीच्या भेटेल. आई म्हणली, अरे रात्र झाली, आता हनुमंत कधी येणार आणि तू कधी घरी येणार? जेवायचं नाही का तुला? तर म्हणतो की म्हणे, नाही, मला हनुमंत भेटल्याशिवाय मी येणारच नाही. माई हुशार होती, भुवनेश्वरी, तिनं आयडिया केली बरं का. ती असं म्हणते, अरे नरेंद्रा, काय झालं, तुला हनुमंत आज भेटला असता, पण त्याला ना रामानी मोठ्या कामावर लांब पाठवले आणि कुठेतरी दुसरीकडे कामाला पाठवले, त्यामुळं तुला तो आज भेटणार नाही. चल तू आज घरी. मग ज्या वेळेला तो येईल ना कामावरून परत, रामाच्या कामावरून परत येईल ना, तेव्हा तो तुला भेटेल. बरं म्हणतो. घरी आला, जेवण केलं, झोपला. त्याचा एक कोचवाला, म्हणजे छोटीशी गाडी होती त्यांच्याकडं, घोडागाडी. त्या घोडागाडीत बसून त्याचे जे काका होते, त्यांना कोचवाले काका तो म्हणायचे, ते त्याला दुसऱ्या दिवशी कलकत्ता बघायला फिरायला घेऊन गेले. त्यांना विचारतो, तुम्ही पाहिलं का हो हनुमंताला? तर तो म्हणे, पाहिलं नाही आहे, पण माझ्या स्वप्नात तो येतो. म्हणे, मग स्वप्नात येतो, मग तो काय सांगतो तुम्हाला, मला भेटेल का? म्हणे, हो भेटेल ना. मग काय करायला पाहिजे? म्हणे, तू ब्रह्मचारी हो. हनुमंत ब्रह्मचारी आहे. त्यांनी सगळे, तुम्ही योगाभ्यास करता, योगाचे सगळे अभ्यास, त्याला सगळी योगासनं येत होती, प्राणायाम करत होता, सगळी बुद्धी त्याच्याकडे खूप होती. तर म्हणे, तू ब्रह्मचारी हो, मुलींची कधी थट्टा करायची नाही. आता त्यांच्या वेळेला तर काही याच्या त्याच्या बरोबर शाळेत जात नव्हता, पण आपण कधी कधी करतो ना चेष्टा थट्टा, तर तशी करायची नाही आणि सगळ्यांची आनंदात राहायचं. बरं म्हणाला, मग मी पण म्हणे लग्न करणार नाही. घरी आला आणि आईला म्हणाला, आई मी नाही लग्न करणार. का? मला हनुमंतासारखं व्हायचंय. बरं ठीक आहे. मग आता त्याला कधी भेटणार हनुमंत? मग तो आपला गुरु होते की नाही, त्याचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस. त्यांना म्हणाला, गुरु मला तुम्ही कधी देव पाहिलायत का हो? म्हणे, हो पाहिलाय ना. मग मला कधी दाखवणार? म्हणे, बस. आणि तो असा शांत बसला. गुरूंनी त्याच्या खांद्यावर एक पाय ठेवला बरं का,
आणि त्याला सगळं ब्रह्मांड दिसलं, जसं अर्जुनाला विश्वरूप दर्शन केले ना तसं. आणि एकदम सगळं विसरून गेला आणि तो ध्यानातच बसला. आणि त्याच्या लक्षात आलं की माझंही अस्तित्व आता संपायला लागले आणि गुरूंनी त्याला देवाचं दर्शन दिलेलं आहे. तर असं प्रत्येक ठिकाणी होत असतं. विवेकानंदांनी पण हनुमंताची प्रार्थना केली. टाकळी गावची जी मी तुम्हाला गोष्ट सांगत होते, टाकळीला काय झालं माहिती आहे? असेच समर्थ ध्यान लावून बसलेले होते. सकाळी पाण्यात उभं राहायचे, संध्याकाळी ध्यान लावून बसायचे. तर तिथल्या एका जोडी, म्हणजे एक कुलकर्णी नावाचे जोडपं होतं आणि ते कुलकर्णी अचानक मरण पावले. मरण पावले तर काय झालं, त्यांची आता अंत्ययात्रा वगैरे चाललेली होती. ती त्या गुरूंच्या जवळ आली, समर्थांच्या जवळ आली. आणि त्यांनी काय केलं, डोळे मिटलेले आहेत. त्यांची जी बायको असती, पूर्वीच्या काळी सती जायचे म्हणायचे, तर ती त्यांना नमस्कार करायला आली. तर ती तिला आशीर्वाद देतात, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती म्हणती, महाराज हा या जन्मीचा आशीर्वाद आहे का पुढच्या जन्मीचा आहे? तर म्हणे या जन्मीचाच आहे. आणि डोळे उघडून बघतायत तर तिचा तो नवरा गेलेला, सगळं तिथे त्यांची तयारी चाललेली. ते म्हणे हा रामरायाचा आशीर्वाद आहे, तुला पुत्र होणार आहे. त्यांना पुत्रही नव्हता. मग त्यांनी काय केलं, श्रीरामाचं असं तीर्थ असतं ते त्या गुरूंच्या कुलकर्ण्यांच्या अंगावर टाकलं आणि ते खडबडून जागे झाले. मग त्यांना आनंद झाला, तिला आनंद झाला. मग ते दोघंजण त्यांच्या पाया पडले, नमस्कार केला. तर म्हणे तुम्हाला आता 2 पुत्र होतील आणि एका पुत्राला तुम्ही माझ्याकडे देस. त्याचं नाव ठेवलं उद्धव. 8 वर्षांनी त्याची मुंज करतात, तुम्हाला माहिती असेल मुंज हा विधी असतो. ती मुंज केली आणि मग त्यांनी त्याला आपल्या मठामध्ये घेतलं. तुमच्यासारखा छोटासा होता तो, पण त्याला एवढ्या मोठ्या मठाची जबाबदारी दिली. सगळ्या मुलांना शिकवायचं, सगळं करायचं. आणि मग तो खूप मोठा झाला. मग त्यानं मोठं काव्य रचलेलं आहे. तर तो असा उद्धव आहे. आणि अजून एक छोटीशी गोष्ट नंतर सांगेन आता. तर अशा त्या हनुमंताच्या बऱ्याच गोष्टी आहेत. श्रीरामांना का आवडत होता हनुमान? ज्या वेळेला सीतामाईला रावणाने नेलं की नाही, आणि त्यावेळेला काय झालं, सीतेच्या शोधासाठी राम चालले होते तर कुठे सापडेना. मग त्या ऋषमुख पर्वतावर सुग्रीव नावाचा वानर, माहिती आहे तुम्हाला, सुग्रीव राजा असतो आणि तो तिथे असतो. तो म्हणतो हे दोघंजण कोण आलेले आहेत बघा बरं. हनुमान त्याला बघायला जातो तर हनुमान सांगतो की मी असा सुग्रीवाचा मंत्री आहे, सचिव आहे, दूत आहे. मग तुम्ही का आलात? आमची पत्नी अशी हरण केलेली. मग त्यांनी त्याला त्या सुग्रीवाकडे नेले. मग दोघांची मैत्री घडवून आणली आणि मग सुग्रीवांनी सगळ्यांनी पुढे त्यांना मदत केली. असा हनुमान आहे. लंकेत गेला, सीतामाईचा शोध घेतला. एवढंच नव्हे, विभीषणाला रामाच्या बाजूला घेतलं. आणि आत्ता सांगितलं तसं लक्ष्मणाची सुद्धा प्राण वाचवलेले आहेत. आणि शेवटी जेव्हा अयोध्येत परत येणार असतात, थोडा उशीर होणार असतो. मग आता भरताने काय केलेलं असतं, संन्यासस्थ वृत्तीने राहत असतो तो. मग त्यानं सांगितलं होतं तुम्ही वेळेत आला नाही तर मी माझे प्राण अर्पण करीन, अग्निकाष्ठ भक्षण करीन. तेव्हा त्यांनी श्रीरामांनी त्याला अयोध्येत पाठवले आणि जा त्या भरताला सांग आम्ही येतोय. भरताला आनंद झाला. हनुमंतांनी सांगितलं की राम आता लगेच येत आहेत. मग अशा गोष्टी सगळ्या हनुमंतांनी केलं. म्हणून श्रीराम त्याला म्हणतात की तुझे उपकार माझ्यावर किती आहेत, माझे पंचप्राण दिले तरी सुद्धा मी तुला वाचवू शकणार नाही. म्हणजे तू मला वाचवलेला आहेस प्रत्येक ठिकाणी. तर आत्ता सांगितलं तसं अजून एक छोट्या मुलाची गोष्ट आहे. भर्जनम भोबीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. आपण जर रामाचं नाव घेतलं तर आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जी दुःख असतात, ज्या अडचणी असतात, संकट असतात, ती सगळी दूर होतात आणि सगळी सुखं मिळतील. तुम्हाला खूप आनंद मिळेल. आणि यमदूतापासून सुद्धा ते आपले प्राण वाचवतात. त्याची एक छोटी गोष्ट आहे. मधुकर नावाचा मुलगा होता. कोण होता? मधुकर नावाचा मुलगा होता. समर्थांनी सांगितलं जा रे म्हणे
भिक्षा घेऊन ये, नव्या गावात गेलेले असतात. कंटाळा आलाय का? जरा टाळ्या वाजवायच्यात. एकच गोष्ट सांगते मग आपण टाळ्या वाजवू. तर त्यांनी सांगितलं की काय कर, भिक्षा मागायला जा. तो गेला भिक्षा मागायला. आणि खूप जण म्हणले आमची जेवणं झाली, आम्ही नाही भिक्षा देणार, तू त्या जोशींच्या घरी जा. जोशींच्या घरी गेला. तो काय श्लोक म्हणतो बघा, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. ते जोशी धावत आले बाहेर. ए कोण रे तू, कुठून आलास आणि कसली वक्रदृष्टी, आणि कोण तुझ्याकडं असं वक्रदृष्टीने पाहते म्हणतोस. म्हणे मी मधुकर. म्हणे तुझा हात दाखव. त्यांनी हात बघितला. अरे तू तर 24 तासाच्यात मरणार आहेस, उद्या तू 12 वाजेस तर राहणारच नाहीस. कसली भीती घातली. तुम्हाला जर असं कोणी सांगितलं तर किती भीती वाटेल. रडायला लागला तो. घरी आला, महाराजांकडे आला, स्वामींकडे आला आणि मुसमुसून रडायला लागला. अरे काय झालं रे मधुकरा. म्हणे मला त्या जोशींनी सांगितलं तू आता मरणार आहेस. तू म्हणे काळजी करू नकोस, तू रामाचा सेवक आहेस ना, श्रीरामाचं नाव घेतोस ना, तुला काहीही होणार नाही. म्हणे बरं ठीक आहे, पण मी म्हणलं आज जेवणार नाही, मला आता मरायचंच आहे. नाही म्हणे आता एवढी भिक्षा आणली, तू जेवण कर. जेवण केलं. आता रामनाम घे, आता खेळून घे, आता काय पाहिजे ते कर. आणि म्हणे मला मरण आलं तर अरे होऊ देत रे, तू तर पहिलंही कर. रात्र झाली, आता झोपायचं. म्हणे मी नाही झोपणार, माझं मरण येणार आहे. सारखं तो तेच घाबरतो. मग म्हणे आता काय करायचं. समर्थ म्हणे बरं मग मी झोपतो. एक अशी घोंगडी असते की नाही, ती घोंगडी घेऊन समर्थ झोपले. आणि ते म्हणे तू या घोंगडीजवळ बस आणि ती घोंगडीला पकडून ठेव. पकडून ठेवून फक्त रामाचं नाव घेत राहा, तुला कोणी येणार नाही, यम न्यायला येणार नाही, कोणी येणार नाही. त्यानं पकडून ठेवलं. आणि अरे रात्री आले ना यमाचे दूत आले आणि ते बघतायत तो तिथं बसलेला आहे. त्यांनी काय केलं, त्याच्यावर आपले फासे टाकले. ते फासे तिथं पोचायलाच तयार नाही, कारण त्यांनी त्या घोंगडीला पकडून ठेवलेलं. घोंगडीला पकडून ठेवलं होतं आणि राम नाम राम राम म्हणत होता. मग शेवटी काय झालं, ते यमदूत दमून गेले, त्यांचे हात दुखायला लागले, पळून गेले. मग आता त्यांनी यमाला सांगितलं अहो तो काही येतच नाही आहे, त्याला पकडताच येत नाही. यम म्हणला मी स्वतः जातो. मग यम स्वतः गेलेला आहे. आणि गेल्यानंतर यमाला त्यानं तेच केलं. फासे टाकतोय, पकडता येईना, फासे टाकतोय, ओढता येईना. यमही दमून निघून गेला. रात्र संपली. हा आपला बसलाय त्यांना घेऊन राम 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 करत. समर्थ म्हणाले, उठले, काय झालं रे मधुकरा, आलं होतं का कोणी. म्हणे नाही कोणी आलं. बघ म्हणे तुझा विजय झालेला आहे, रामाने तुला वाचवलेला आहे. आता त्या जोशींना जाऊन सांग मी आलोय. कारण जोशी म्हणतात तू जर मेलास तर तुझी शरणागती, आणि तू जर जिवंत राहिलास तर माझी शरणागती. आता शरणागती कुणाची, त्या जोशींची. तो दुसऱ्या दिवशी जातो, पुन्हा तो श्लोक म्हणतो आणि मग ते जोशी पाया पडतात, म्हणतात आमची चूक झाली. असा हा राम आहे. रामाच्या नावामुळं आपण तरुण जात असतो. मग रोज मनाचे श्लोक म्हणा, रोज रामरक्षा म्हणा. तर श्रीरामांनी जेव्हा सगळे परत आले आणि अयोध्येतनं सगळे निघाले होते, परत निघाले होते, तेव्हा श्रीरामांनी सुग्रीवाला भरपूर धन दौलत दिली, विभीषणाला सगळे अलंकार दिले. मग हनुमान येतो. हनुमान म्हणतो, हनुमानाला ते म्हणतात तुला काय हवंय, तुला काय हवंय. तो म्हणतो मला काही नको. आणि त्यांनी अशी छाती पाडलेली तुम्ही पाहिली असेल. आणि त्याच्यामध्ये रामाचं, स्वतः राम त्याला दिसतात. रामाला दिसतो की आपण इथेच आहे. मग म्हणे मला काहीतरी द्या, मला एक काहीतरी द्या. काय द्यायचं बघा. एकची वर द्यावा प्रभो मज, एकची वर द्यावा, एकची वर द्यावा प्रभो मज, एकची वर द्यावा. या चरणाच्या ठाई माझा, या चरणाच्या ठाई माझा
चंचल भाव असावा देवा एकची वर द्यावा देवा एकची वर द्यावा जोवरी भुवरी रामकथानक जोवरी भुवरी रामकथानक तोवरी जन्म असावा देवा वर द्यावा देवा एकची वर द्यावा मला एकच वर द्या आणि फक्त मला तुमचं सारखी आठवण राहू देत तुमचं स्मरण असू द्या असं त्यांनी म्हणलंय. राम म्हणतात अरे तुझ्या एकेका उपकारासाठी मी म्हणजे सगळे प्राण द्यायला तयार आहे आणि तरीसुद्धा मी तुझ्या ऋणातच राहीन. एकैकोपकारस्य प्राणांतास्यामि ते गपे शेषस्य होपकाराणां भवान् ऋणेन वयम्. तू माझा उपकार करता आहेस मी तुझ्यावर आता प्रसन्न झालेलो आहे आणि आपल्याला माहिती आहे की हनुमंत आपली पण काळजी घेणार आहे. आता फक्त हनुमंताच्या जन्माची गोष्ट 5-10 मिनिटात सांगणार आहे की संपली. मग आता हनुमंत म्हणतो ठीक आहे आता तुम्ही मला मदत केलेली आहे. मग समर्थांनी आणि रामानी काय सांगितलं हनुमंता तू या पृथ्वी तलावर कायम राहा चिरंजीव झाला तो त्याला मरण कधीच नाही आणि तू इथेच राहशील कायम आणि सगळ्यांच्या संकटात मदत करशील. तुम्हा आम्हाला जेवायला मिळतं खायला मिळतं कपडे मिळतात हे सगळं हनुमंताच्या कृपेमुळं होत असतं मुलांना. तर म्हणून आपण जो मगाशी श्लोक म्हणला होता तो फक्त परत एकदा म्हणूया. कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान पाठी असता तो जग जेठी पाठी असता तो जग जेठी वर खडकाय कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान. मुलांना आपण श्रीराम जय राम जय जय राम 1 मिनिट म्हणूया. सगळ्यांना लावायचं आहे बुक्का आणि सगळ्यांना म्हणलं द्या लावायला. श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय मुलींना द्या हे राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. अगदी मुलांनो लक्षात घ्या आता हनुमानाचा जन्म होणार आहे. आधी सगळी हनुमानाची आपण कथा ऐकल्या. अजून एक अगदी छोटीशी कथा सांगते छोटीशी की तो कसा तुम्हाला आम्हाला वाचवतो बरं का. मोठ्यांच्या सुद्धा कसा मदतीला येतो त्याची एक छोटीशी गोष्ट आहे. आणि हनुमानाच्या आईनं तपश्चर्या केली तेव्हा तिला तो पुत्र कसा झाला ते आपल्याला बघायचे. सगळ्यांनी 5-10 मिनिटं थांबायचे मग आरती करायची आणि प्रसाद घेऊन जायचे. तर आपण पाहिलं आता सुग्रीव कोण होता. सुग्रीव वानरांचा श्रेष्ठ राजा होता की नाही. तर त्याच्या सैन्यामध्ये एक केसरी नावाचा श्रेष्ठ वानर होता. सुग्रीव सैन्य नायक सुग्रीव सैन्य नायक वीरेश्वर एक केसरी नाम वीरेश्वर एक केसरी नाम. वानर सुनिते
राम 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 हरे हरे राम. टाळ्या वाजवा. राम राम हरे हरे राम. म्हणा तुम्ही पण. राम राम हरे हरे राम. राम राम सीतापते राम. राम 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 रघुत्तमा राम. राम राम हरे हरे राम. बस आता गोष्ट ऐकायची. 5च मिनिटात हनुमंताचा जन्म होणार आहे. तो केसरी नावाचा जो वानर होता. आपल्याला वानर म्हणजे डोळ्यापुढं फूप फूप करणारा वानर. ऐका मुलांनो, मी गोष्ट विचारणार आहे, नाव विचारणार आहे. हनुमंताच्या वडिलांचं नाव काय आहे? केसरी. आणि तो इतका पराक्रमी असतो, हुशार असतो, सगळ्या सैन्यामध्ये तो श्रेष्ठ असतो. म्हणून आपण पाहिलं की आणि तो वानर म्हणजे वनात राहणारा नर. वनात राहायचे म्हणून त्यांना वानर म्हणायचे. ऐका, आपले 4 वेद आहेत, माहिती आहेत का कुणाला? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, सगळे वेद त्याला येत होते. केसरी नावाच्या वानराला सगळे वेद येत होते. हनुमंताला सुद्धा येत होते. सगळे वेद तो शिकला होता. आपल्याला वाटतं वानर म्हणजे जरी शेपूट होतं तरी सुद्धा तो सगळं बोलू शकत होता. एक 5 मिनिट मुलीनं इकडे लक्ष द्या. 5 मिनिट लक्ष द्या. पण त्यांना सुद्धा काय झालं होतं रे? एक दुःख होतं मुलांना. त्या केसरी आणि त्याची जी पत्नी होती अंजनी, त्यांना पुत्रच नव्हता. मुलगा पाहिजे की नाही? मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, कोणीच नव्हतं. मग त्याची जी पत्नी होती ती कशी होती? सुंदर होती, हुशार होती, देवाची प्रार्थना करायची. राज गोष्ट ऐकायची आहे. त्याची भार्या अंजनी, त्याची भार्या अंजनी, सुकुमारी सुंदरी पतिप्राणा. सुकुमारी सुंदरी पतिप्राणा. तीरुश्चमूक शैली, तीरुश्चमूक शैली, आराधी शंकर जगत्प्राणा. शंकर काय आहेत? जगाचे प्राण आहेत. तिने शंकराची आराधना सुरू केली, तपश्चर्या सुरू केली. मुलांनो, त्यावेळेला किती वर्ष आयुष्य असायचं? 60-70 हजार वर्ष आयुष्य असायचं. आपल्याला आता 60-70 वर्ष फक्त मिळते. 60,000 वर्ष तिनं शंकराची आराधना केली. शंकर तिला प्रसन्न झाले आणि विचारतात, तुला काय हवंय? तू का माझी एवढी तपश्चर्या करतीयस? वनामध्ये शिरुषमुख नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावरती न खाता पिता मौन धरून राहिलेली होती. गोष्ट आपल्याला उद्या सांगायची आहे. 60 सहस्र वर्षपर्यंत मौन धरूनी तपाचरित, आराधिला वाखांत, प्रसन्न झाला तपांती. मग विचारतायत शंकर, तुला काय हवंय? अंजनी माते, तुला काय हवंय? ती काय म्हणते बघा. एक छान आहे गाणं, आता ऐका आणि हे गाणं पाठ करा तुम्ही नंतर. शंकरा दे मजला वरदान, शंकरा दे मजला वरदान. प्रभु भक्तीचा छंद सामा, प्रभु भक्तीचा छंद सामा, प्रभु सेवेतची देह जिजावा, प्रभु सेवेतची देह जिजावा. या विण दूजा कामन सामा, या विण दूजा कामन सामा, पुत्र सामाचा. शंकरा दे मजला वरदान, शंकरा दे मजला वरदान. विद्ये माझी वरिष्ठ असावा, विद्ये माझी वरिष्ठ असावा. म्हणताय का
माझ्या मागून म्हणा. विद्ये माझी वरिष्ठ असावा, विद्ये माझी वरिष्ठ असावा, शक्तीनेही युक्त असावा, शक्तीनेही युक्त असावा, त्रिपुगण राक्षस रणी मारावा, त्रिपुगण राक्षस रणी जिंकावा, पुत्र असावा जाण, शंकरा दे मजला वरदान, शंकरा दे मजला वरदान. तुमच्या आईबाबांना वाटतं की नाही माझा मुलगा शाळेत हुशार असावा, जुडो कराटेत पहिला नंबर यावा, योगामध्ये श्रेष्ठ असावा. तसंच त्याच्या आईला वाटतं की माझा मुलगा भक्ती करणारा असावा, रामाची भक्ती करणारा असावा आणि असा हुशार असावा, सगळ्यामध्ये त्याला मार्क्स मिळावेत, यश मिळावं, सर्टिफिकेट मिळावी, मोमेंटो मिळावेत असं तिला वाटत असतं. पण ती म्हणते शंकरा मला तुमच्यासारखाच मुलगा हवा आहे, तुम्हीच माझ्या पोटी जन्माला या. बघा अशी मागणी मागितली, तुम्हीच या माझ्या पोटी. अहो शंकराला आनंद झाला, कारण माहिती आहे शंकराने पूर्वी काय केलं होतं, देव आणि असुरांचं युद्ध झालं होतं आणि त्यावेळेला समुद्र मंथन केलं होतं अमृत मिळवण्यासाठी. त्यावेळेला 14 रत्न बाहेर पडली होती, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक वगैरे 14 रत्न माहिती असतील तुम्हाला. त्याच्याबरोबर अमृत निघालं आणि अमृताबरोबर विष निघालं, हालाहल नावाचं. काय आहे त्या विषाचं नाव? हालाहल. आणि ते विष जर जमिनीवर पडलं असतं पृथ्वीवर तर पृथ्वी सगळी जळून गेली असती. म्हणून शंकराने ते सगळं विष पिऊन टाकलं, सगळं विष पिऊन टाकलं. माहिती आहे त्याचा कंठ निळा झालेला आहे की नाही हलाहल विष पिल्यामुळं. आणि इतकी आग 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 व्हायला लागली. मग त्यांनी काय केलं, साप गारगार असतो माहिती आहे का तुम्हाला, त्यांनी आपल्या गळ्याभोवती सर्प गुंडाळला, सगळ्या अंगाला भस्म लावलं. त्याच्यानंतर मस्तकावर चंद्र ठेवला, चंद्राची कोर ठेवली. चंद्र पण शीतल असतो, आपल्याला संध्याकाळच्या वेळेला छान वाटतं चांदण्यात. आणि डोक्यावर त्यांनी गंगा घेतली, तरी त्याचा शांतच होईना. तो जी आगाग होती, दाह होत होता, तो शांतच होईना. मग शेवटी त्यांनी डोळे मिटले आणि त्यांनी म्हणायला सुरुवात केली, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अशी खूप वेळ त्यांनी श्रीरामाचं नाम घेतलेलं आहे. आपल्याला मुलांना थट्टा वाटते, पण तुम्ही येता जाता कधीही जर तुम्ही श्रीरामांचं नाव घेतलं, बाकी काही नाही, त्याला पैसे लागत नाहीत. आता उन्हाळा आहे, आपल्याला पंखे लागतात, थंडीच्या दिवसात आपल्याला स्वेटर लागतात. पण कुठल्याही क्षणी आपण रामाचं नाव घ्यायला काही पंखा लागतो का? नाही. पंख्याखाली बसलो असलो तरी रामनाम लिहितं, रस्त्याने पळत असलो तरी, परीक्षेला जाताना सुद्धा जर रामनाम घेतलं ना तर त्या शंकराची आग शांत झाली. म्हणजे बाहेरचे उपचार तुम्ही किती केले तरी मनामध्ये भीती असते, परीक्षेला जायची, वक्तृत्व करायची, ती भीती सगळी नष्ट होते रामनामामुळं. आणि म्हणून शंकर काय म्हणतात, अगं अंजनी माते, माझ्या मनातलं तू बोललीस, मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे म्हणजे मला रामाची सेवा करता येईल. का करायची रामाची सेवा? तर रामनामामुळं माझा सगळा दाह कमी झालेला होता, माझी आगाग कमी झालेली होती, म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला घेणार. आणि त्याप्रमाणे त्या देवदैत्यांच्या दानवामध्ये त्यांनी जे हे प्याला, काय म्हणू आपण, हलाहल विष प्याला, त्याचं एक छोटंसं गीत आहे. दैवी दैती सागर मंथन, देवी दैती सागर मंथन, पैकेले त्यासाठी अवचित हाला हल सापडले, अवचित हाला हल सापडले, असुरपणे तो प्राशी. झाला, आनंद झाला. पण त्यांनी सांगितलं तू तपश्चर्या करतेस तेव्हा असे हाताची उंजळ करून डोळे मिटून बस, तुला माझा प्रसाद मिळेल आणि तो प्रसाद तू भक्षण केलास की तुला माझ्यासारखा पुत्र होईल. ती बसते पुन्हा
अशी तपश्चर्येला बसले. तुम्हाला रामाच्या गोष्टीत सांगितलेलं आहे की तिकडे दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता, त्यालाही पुत्र नव्हता. 3 राण्यांना त्यांनी यज्ञातून काय निघालं, यज्ञपुरुष अशी पायस म्हणजे खीर घेऊन आला होता सोन्याच्या थाळीत. आणि तो यज्ञपुरुष म्हणतो का नाही, दशरथा घे हे पायसदान पायसदान. आता ते सगळं गाणं म्हणणार नाही. दशरथाने 3 राण्यांना वाटलं होतं, हेही आपल्याला माहिती आहे. कैकली रागवली होती की 2 राण्यांना आधी दिलं, मला आधी नाही दिलं. मी राजाची असून लाडकी, श्रेष्ठ भाग सवतीला. आणि तिनं तो आपल्या हातात मिळालेला प्रसाद भिरकावून दिला, असा टाकून दिला. तिला राग आला होता, मला उशिरा दिला प्रसाद. आता तुम्ही पण मुलं काही काही वेळेला उशिरा दिलं की रागवता की नाही, मला आधी पाहिजे, मला आधी पाहिजे. आणि तो प्रसाद एका घारीनं उचलला. कुणी उचलला? घारीनं तोंडात उचलला पटकन. आणि ती उडवून गेली त्या दृश्यमुख पर्वतावर. दृश्यमुख पर्वतावर गेलेली आहे आणि तिच्या तोंडातनं तो प्रसाद नेमका त्या अंजनीच्या त्या हातामध्ये उंजळीमध्ये पडला. किती भाग्य आहे बघा. काय सांगितलं होतं शंकरांनी की माझा प्रसाद तुला मिळेल, तो तू भक्षण कर की तुला पुत्रप्राप्ती होईल. आणि तसंच झालं. अंजनीनं डोळे उघडून पाहिले, अरे अच्छा मला प्रसाद मिळाला म्हणते, किती छान. आणि तिनं तो प्रसाद भक्षण केला. मग लगेच तिला गर्भवती राहिलेली आहे. तिकडे दशरथाच्या 3 राण्या गर्भवती राहिल्या, इकडे अंजनी गर्भवती राहिली. आणि मग 9 महिने पूर्ण झाले. आजचा दिवस काय आहे? चैत्र महिना, पौर्णिमा. आणि पहाटेच्या वेळेला, सूर्योदयाच्या वेळेला या हनुमंताचा जन्म झालेला आहे. अंजनीच्या तपासाठी म्हणा, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी, चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी. महारुद्र प्रगटले, महारुद्र प्रगटले. नामा म्हणे न्यावंदिले, नामा म्हणे न्यावंदिले. केसरी आणि अंजनीला आनंद झाला. पहाटे पहाटे सूर्योदयाच्या वेळेला छोटंसं गोंडस बाळ छान जन्माला आलेलं आहे. म्हणून चैत्र मासे शीतपक्षे पौर्णिमास्यां शनिश्चरे अंजन्याम आयुर्वाहितो जातः परमात्मा स्वयं प्रभू स्वयं हरः. स्वतः साक्षात शंकर तिच्या पोटी जन्माला आलेत. म्हणून आपण म्हणतो महारुद्र हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय, राजादिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. असा हा बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंत जन्माला आज पहाटे आला 6:25 बरोबर शनैश्चर म्हणजे शनिवारीच आलेला आहे तेव्हा. आणि आज सुद्धा शनिवारच आला आहे. हा योगायोग आहे. तर आपल्याला खूप सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवूया की हा आता आपल्याला हनुमंताचा प्रसाद मिळणार आहे. बास 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 छान. तर मुलांनो, आपण कशासाठी हनुमंताची प्रार्थना करायची? बुद्धिमान होण्यासाठी, शूर होण्यासाठी, पराक्रमी होण्यासाठी. आणि आता फक्त याची आरती म्हणायची. आपण आरतीची तयारी करा सुमनताई. सगळ्यांनी ऐका आणि 5 मिनिटांनी आरती म्हणायची, 2च मिनिटांनी. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा या जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुखराची, अवघे उठा वाळा राघोबासी, अवघे उठा वाळा राघोबासी. आधी हनुमान गणपतीचे म्हणूया ना. सुख करता दुःख करता सर्वांगी
रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ऊती कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुट शोभे तो गोरा रुणझुणती नूपुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलम दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना दुर्वरवर निशाचर त्या झाल्या पळणी जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे मी प्रसादे नभये कृतांता जय देव जय देव दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द धगधगला धरणी धरमानीला खेद कडाडिले पर्वत उडगुण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे नी प्रतापे नभये कृतांता जय देव जय देव घालीन लोटांगण वंदी प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्याधीनं त्वमेव सर्वं देव माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बस आता खाली बस आता प्रसाद इथेच येणार आहे तुम्हाला बसा म्हणा आता शेवटचे 2 श्लोक म्हणायचे सगळ्यांनी माझ्याबरोबर सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे उपासनेला दृढ चालवावे भूदेव संताशी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जया वाटते रामदृष्टी असावी जया वाटते निर्गुणी ओळखावी जया वाटते पूर्ण शांती मिळावी तेणे वृत्ती हे रामदासी असावी श्रीराम जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय मुलांनो कीर्तन आवडलं का गोष्ट आवडली का आता इथून पुढे लक्षात ठेवायचं असे जेव्हा आपण कार्यक्रम ठेवतो अगोदर घरच्यांना सांगायला पाहिजे होतं माझी चूक झाली पण तुम्ही इतक्या आनंदात याचा सहभाग घेता आणि अशा लहान वयामध्ये तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळते हे तुमचं भाग्य आहे आणि तुमच्यापेक्षा माझं भाग्य आहे आमच्या या सगळ्या सहकारिणी करेशिया भाभी त्या आजी
या ताई सगळे आलेले आहेत. सुमनताईंनी आपल्याला मदत केलेली आहे. मॅडम पण आलेल्या होत्या. तर सगळ्यांबद्दल मी सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि रामरायांनी आणि हनुमंतांनी माझ्याकडून ही आज दुसऱ्यांदा सेवा घेतली. टाकळीला गेलो होतो पहाटे 5:30 वाजता 6 वाजता. तिथे हनुमंताचा जन्म पाहायला मिळाला, जिथे समर्थांनी 12 वर्ष वाल्मिकी रामायण बसून अशा घळीमध्ये म्हणजे गुहेमध्ये लिहिलेलं होतं. आणि त्याचे ग्रंथ माझ्या घरी आहेत, कधीतरी बघायला या. त्यांचं अक्षर बघा कसं सुंदर लिहायचं असतं. ते सगळं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हनुमंतांनी त्याचेच गुण, हनुमंत त्यांचाच रूपात आलेला आहे, रुद्राच्या रूपात, महादेवाच्या रूपात. तर आपण त्याचं फक्त 1-2 मिनिट स्तोत्र म्हणूया. तुम्ही फक्त ऐका प्रसाद घेता घेता. सुखैकधाम भूषणं विनोद गर्व खंडनम् अनात्मनि विगर्हणं भजेऽहमञ्जनी सुतं भवाम्बुदी नित्यतिर्षुभि सुसेव्यमानमद्भुतम् शिवावतारिणं परं भजेऽहमञ्जनी सुतं गुणाकरं कृपाकरं सुशान्विदं यशस्करं निजात्मबुद्धिदायकं भजेऽहमञ्जनी सुतं सदैव दुष्टभञ्जनं सदा सुधर्मवर्धनं मुमुक्षुभक्तरञ्जनं भजेऽहमञ्जनी सुतं सुरामपादसेवितं सुरामनामगायिनं सुरामभक्तिदायिनं भजेऽहमञ्जनी सुतं विरक्तमण्डलाधिपं सदात्मवित्सुसेवितं सुभक्तवृन्दवन्दितं भजेह राममद्वयं विमुक्तिविश्वविघ्ननाशकं विमुक्तिभक्तिदायकं महाविरक्तिकारकं भजेऽहमञ्जनी सुतं सुखं यदेव मद्वयं ब्रह्ममेव तत्त्वयम् इतीह बोधिकं गुरुं भजेऽहमञ्जनी सुतं विरक्तिमुक्तिदायकम् इमं स्वयं सुपावनं पठन्ति ये समादरात् न संसरन्ति ते ध्रुवं न संसरन्ति ते ध्रुवं. चला, सगळ्यांनी मनापासून आनंद घेतलात. पुन्हा असंच तुम्हाला सगळ्यांना चांगलं यश मिळू देत, कीर्ती मिळू देत, बळ मिळू देत, शक्ती मिळू देत, अशी आपण रामरायाजवळ आणि हनुमंताजवळ प्रार्थना करूया. आणि आजच्या वाणीला मी विराम देते. धन्यवाद.